नमस्कार मित्रमैत्रिणींनो. रक्षाबंधन म्हणजे नात्यातील गोडवा, पण हा गोडवा साखरेशिवाय असेल तर? होय, आज मी बनवली आहे खास रक्षाबंधन किंवा येणाऱ्या सणांसाठी बिना साखरेची मिठाई. चला सुरू करूया. 1 कप काजू घेतलाय, अर्धा कप मिल्क पावडर, पाव कप साखर, याऐवजी स्वीटनर घेतलेलं आहे. हे कुठल्याही ब्रँडचं तुम्ही स्वीटनर घ्या. मॉन्क फ्रूटपासून बनवलेलं हे स्वीटनर आहे. हे मी 2 ते 2.5 सॅशे घेतलेलं आहे. दूध घेतलेलं आहे, वेलची पावडर आणि स्टफिंगसाठी मिक्स ड्रायफ्रुट्स. काजू आहे ना, ते 1 कप घेऊन आणि त्याच्यामध्ये हे स्वीटनर घालून त्याची बारीक पूड करून घेऊया. एका मिक्सिंग बाउलमध्ये ही काजूची पावडर आणि त्याच्यामध्ये मिल्क पावडर घालूया. थोडं दूध घालून याचा छान गोळा बनवून घेऊया आणि बाजूला ठेवून देऊया. स्टफिंगसाठी मी इथे काजू, बदाम आणि पिस्ता घेतलेला आहे. त्याची जाडी भरडी अशी पावडर करून घ्यावा. पावडर नाही, थोडं जाडं भरडच वाटायचं आहे. याच्यामध्ये पुन्हा 1 सॅशे स्वीटनर घातलेला आहे आणि वेलची पूड घालूया. आणि जो आपण काजूचा गोळा केला होता ना, त्यातलं थोडंसं मिश्रण आपण याच्यामध्ये घालूया. येलो फूड कलर घातलाय, ऑप्शनल आहे, घालायचं असेल तर घाला, पण छान दिसतो. आणि त्याचे असे छोटे छोटे गोळे करून घेऊया. आता काजूचं आपण जे मिश्रण केलं होतं ना, त्यामध्ये वेलची पूड घालूया थोडीशी आणि पुन्हा एकदा मिक्स करून त्यातला एक छोटासा गोळा काढूया आणि असं चपटं करून त्याच्यामध्ये जे स्टफिंगचं मिश्रण होतं ते आपण भरून त्याला छान आपण असं गोलाकार देऊया आणि पेढ्यासारखा चपटा आकार देऊया. बघा, आपली छान पेढ्यासारखी ही मिठाई बनून तयार झालेली आहे. अशा प्रकारे आपण सगळे गोळे तयार करून घेऊया. आपण यामध्ये स्वीटनर वापरल्यामुळे ज्यांना साखर कमी खायची आहे ना, त्याच्यासाठी ही मिठाई म्हणजे पर्वणीच आहे. माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये ही रेसिपी शेअर करायला विसरू नका आणि कमेंटही करा.